नमस्कार साहेब सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? मजेत ना? आम्ही पण मजेत. तर काय ना, आज सकाळी व्हिडिओज टाकला नाही कारण आज मुलींना शाळा खूप लवकर होती, त्याच्यामुळं डब्बा बनायची घाई होती आणि बरंचसं काम पडलेलं होतं. तर मग मी आत्ता व्हिडिओ शूट करते. तर बघू शकता आता किचनमधलं माझं सगळं काही काम आवरलं होतं बरं का. तर बघा इकडून उजेड पडतोय त्याच्यामुळे काही व्यवस्थित दिसत नाही. तर बघू शकता कपडे धुणं भांडी सगळी आवरली होती आणि जेवण पण झालं होतं. आणि बघा हे दूध आहे चुलीवरचं तापलेलं एकदम खरपूस. ह्याच्यात वांग्याची भाजी आहे, याच्यात भात आहे. तर असं स्वयंपाक बनवलं होता मी आज. तर बघू शकता घरातली सगळी कामं आवरून आणि बागामध्ये जी मक्का पेरलेली ना, तर मक्काला थोडंसं खत टाकायचं राहिलं होतं काल. तर मग खत पण टाकून घेतलं. तर बघू शकता इथं हे ज्या बागामध्ये मक्का दिसती नाही, तर याच्यात खत टाकायचं राहिलं होतं. आणि बागाच्या साईडला जी मक्का आहे ना, तिकडं तिला काल खत टाकलं होतं. काल अंधार पडल्यामुळं या बागातलं खत आहे ना, ते राहून गेलं होतं टाकायचं. तर बघू शकता तर गाया चरायला बांधलेल्या होत्या. गाया पण सावलीला आणून बांधल्या, त्यांना पाणी पाजलं आणि आता राहिलेले फक्त हे वासरू. याला आता खायला थोडीशी मक्का आणून टाकायची आणि पाणी ठेवायचं. आणि आता थोड्याच वेळात माझा लाडोबा पण येईन बालवाडीमधून. माझा जो मुलगा आहे ना, बालवाडीत जातो. तर तो जर आला ना, काही कामच नाही करून देत, मग त्यासाठी तो येईपर्यंत नाही मी सगळे कामं अशी माझी झटपट आवरून घेत राहते. तर बघू शकता इकडं आहे आमचा देवारा आणि इथं आहे आमच्या गुरुजींचे आणि परमेश्वराचे फोटो. तर बघू शकता सगळे घरातले काम एकदम व्यवस्थित आवरले होते. आणि आता मी थोडा वेळ घरात बसून सावलीमध्ये आणि पिलूला झोपी लावून जाणार आहे. कांदे